आता जस्ट मी शेताला आलो आणि मला एक गुड न्यूज भेटली की आपल्या बेटा फिशने आहेत ना अंडी दिलेत. अंडे आहेत ना, अंडे बेटा फिशने ते तुम्हाला दाखवतो मी आता. म्हणजे काल दिले ते, पण मी काल शूट नाही केलं कारण की मी काल रात्री आलतो. मी आज सकाळी आलो. आता अंडे आहेत की पिल्ली घातल्यात काय माहिती नाही, बघू आपण आता. खूप सारे अंडे घातलेत. आता ते उद्याच्या ब्लॉग मध्ये ते पिल्ले भेटते आपल्याला, कारण की ते 24 आवर्स नाही तर 36 आवर्स मध्ये फोडतात अंडे. तर बघू आपण किती पिल्ले भेटतात आपल्याला. आणि ते पिल्ल्यांना सगळ्यात मुश्किल काम आहे की आपल्याला मोठा करायचं पिल्ल्यांना. आपलं हे बघा, हा झाड पण बघ किती मोठा आला आपला ब्रोकलीचा. हा छोटू आहे ना, हा छोटू उठतच नाही, म्हणजे मोठाच नाही होत. बघा हा सगळ्यात मोठा आला हा, आणि हा पण त्या साईडचा मोठा आला, आणि हा पण थोडंसं मोठा आलाय. 4च झाड आहेत, 2 झाडं मेली वाटतं. ती जाम कमी लागतात की छोटी असतात ना जाम, म्हणून पिल्ले पण किती वरडत आहेत. कारण की त्यांना खायला नाही देतात ना, अजून पण त्यांना खायला नाही दिलं ना, म्हणून वरडत आहेत ते. म्हणजे खायला दिल्यावर शांत होतील. ते बघा जी ब्लॅकवाली कोंबडी ना, तिने पण आपले किती 10 का 11 अंडी घातली. म्हणजे अजून ते अंडी घालते, आणि ते 12-15 अंडी घालेल, आणि नंतर मग उभाने बसेल. आणि ती उभाने बसते ना 21 डेज नंतर आपण तिचे पिल्ले काढू आणि ते परत उभाने बसू. मी आज पण कोंबड्यांना गव्हाचं पीठ देतोय. मी गव्हाचं पीठ ऑलमोस्ट रोजच देतो, कारण की गव्हाचं पीठ चांगलाच असतं पिल्लांसाठी, म्हणून. त्यानंतर आपण हळदीचा भात देतोय. ते बघ कसे खातील आवडेनी, ते खातील बघ असे. ते बघा कसे खातील बघ आवडेनी सगळे. हा बघा पोपडा आहे, कशी दिसतोय हा बघा. हो पोपड. छकटाला फुले यायला लागले ते बघा, फुलं आले बघा छकटाला पण. वाईट दिसत ते सगळी फुलं आहेत छकटाची. मी बोलतो ना की जसं पाऊस जाईल ना तसं 10-12 दिवसांनी शेकट्याला लगेच फुलं येतील, आणि मग त्यानंतर आपले शेंगा भेटते आपल्याला. आणि आता थोडंसं शेकट फुटतील पण थोडं. म्हणजे नवीन फांदी वगैरे येईल, आणि नंतर आता फुलं पण यायला तयार झाल्यात. आता थोडे फुलं येतील, नंतर पूर्ण आहेत ना थोड्या 1-2 महिन्यानंतर पूर्ण भरेल शेकट फुलांनी. तुम्हाला दाखवेल पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवत राहील. हे बघा तुम्हाला एक बॅड न्यूज आहे. आपला कोंबडा आहे ना मोठावाला, तो मेला डायरेक्ट. हे बघा तो मेला, कारण की बाबाने आणि पप्पाई औषध टाकलेलं काल उंदरांसाठी, मग तो त्याने खाल्ला, त्यामुळं मेला. जवळजवळ या कोंबड्याचं वजन 1 किलोचं जास्त असेल. 1300-1400 ग्राम असेल जवळजवळ. कसं बघ, एवढा भारी अख्खा मोठा कोंबडा अख्खा गावठी मेला. आता काहीच करू शकत नाही आपण.